नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी सुनील गोडबोले, चिरंजीव चाइल्ड डायरेक्ट आणि डेव्हलपमेंट सेंटरची डायरेक्टर। आज आपण बघणार आहोत मुलांमधील त्रिमितीय बुद्धिमत्ता याविषयी। चांगली त्रिमितीय बुद्धिमत्ता असेल तर कोणती लक्षणं आढळतात? या मुलांना रंगाची उपजत जाण असते, रंगांचा चांगला वापर करता येतो, त्यांचं दिशाज्ञान चांगलं असतं, त्रिमितीय रचना उत्कृष्ट करू शकतात, त्यांची कल्पनाशक्तीची अतिशय उत्कृष्ट आपल्याला आढळते। या मुलांना निरीक्षण शक्ती उत्तम असते। या मुलांमध्ये आपण कोणते छंद जोपासू शकू? अगदी साधे सोपे म्हणजे चित्रकला, ओरिगामी, कोलाज, याच्याबरोबर मातीकाम, शिल्पकाम यासारखी छंदांची जोपासना करता येईल। आणि थोडे मोठे झाले की फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग अगदी आपल्या घरगुती समारंभांना किंवा ट्रिपला आपण मुलांना करून देऊ शकतो। आणि अशी चांगली त्रिमितीय बुद्धिमत्ता आढळली तर मोठेपणी कोणते व्यवसाय ही मुलं करू शकतील बरं? तर या मुलांना चित्रकलेच्या विषयामध्ये व्यावसायिक चित्रकार होता येईल, चित्रकला शिक्षक होता येईल, वास्तुरचना तज्ज्ञ म्हणजे आर्किटेक्ट होता येईल, तसेच हल्लीच्या जगतातला कीवर्ड म्हणजे ॲनिमेशन, मीडिया या क्षेत्रांमध्ये पुढे जाता येईल। आणि या सगळ्यांबरोबर फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग यांच्यामधलं व्यावसायिकदृष्ट्या काम करता येईल। असे उत्कृष्ट ऑप्शन्स या मुलांना आहेत। आत्ताच्या आपल्या या काळामध्ये आणि पूर्वी होऊन गेलेल्या वेगवेगळ्या ख्यातनाम व्यक्तींमध्ये उत्तम त्रिमितीय बुद्धिमत्ता आढळणारी काही उदाहरणं बघूया। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुस्ताव आयफेल, त्याच्याबरोबर आपले भारतीय राजा रवी वर्मा किंवा आत्ताच्या काळातले चित्रकार रवी परांजपे आणि या सगळ्यांच्या बरोबर वास्तुरचना तज्ज्ञ बाळकृष्ण जोशी अशी खूप सारी उदाहरणं आहेत की जी त्रिमितीय बुद्धिमत्तेमध्ये व्यावसायिक यश मिळवलंय। तर चला तर तुम्ही तुमच्या मुलांची त्रिमितीय बुद्धिमत्ता जोपासित करायला लागा। धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।